नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रांजली. सह्याद्री ॲग्रोवेट आयोजित दुग्ध व्यवसायाचे तारे या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भेटूया दुग्ध व्यवसायातील नवीन चमचमणाऱ्या ताऱ्याला आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून उपयुक्त अशी माहिती. सर्वप्रथम आपण गाई वासराची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करूया. आज आपण आलेलो राहत्या तालुक्यामध्ये संभाजी पवार यांच्या गोठ्यावरती. आज आपण त्यांच्याकडनं त्यांच्या गोठ्या व्यवस्थापनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी संभाजी भिकाजी पवार, राहणार कटकरी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. सर, माझ्याकडे कमी 60 गाई आहे. त्यात कारोडीसाठी सेपरेट कप्पा केलेला आहे. त्या गायींचं वेगळं आहे. इकडं ज्या रेस्ट पिरियडला आहे चाऱ्याचं व्यवस्थापन असं आहे आपल्याकडं. मी खड्डा वगैरे काहीच केलेला नाही मुरघासासाठी. जमिनीवरतीच 250 मायक्रॉनचा कागदावरती केलेलं आहे, वरून ट्रॅक्टर करून. वाळलेल्या चाऱ्याची लय आवश्यकता असते, त्याच्यासाठी मी गावातच भूस केलेलं आहे. आणि 2च टाईम चारा देतो, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. ते पण 1च कॅरेट देतो. अशी सवय लावायची जेणेकरून गायींचं जास्त रवण पण होते, दुधाची क्षमता पण वाढते. गायींची संख्या किती? 60 आहे. 60 गायींचं. आपलं दूध कलेक्शन किती सर? आता पावणे 600 लिटर आहे. प्रोत्साहन असं करायचं की मुक्त गोठा केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे दुग्ध व्यवसायाचे तारे आणि उपयुक्त अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे सर्वांनी नक्की पाहत राहा सह्याद्री ॲग्रोवेट आयोजित दुग्ध व्यवसायाचे तारे.